नमस्ते. काव्ययोग काव्य संस्था पुणे आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी 2026 या स्पर्धेत मी सहभागी होते. माझं नाव आहे नैना कांबळे, कोल्हापूर. माझ्या कवितेचं नाव आहे यशाचा संघर्ष. पहाटे 4ला अलार्म वाजतो, डोळे जळतात, बाप शेतात निघतो, पायात चप्पल पण फाटलेली असते. रात्री 12 नंतर पण लाईट जात नाही, कारण मेणबत्तीचा खर्च परवडत नाही. डोळे कोरडे होतात, पाणी प्यायला पण उठवत नाही, कारण उठलं की अभ्यासाची 2 मिनिटं वाया जातील. मित्र टेटस टाकतात, पार्टी हार्ड. आपण टेटस लपवतो, कारण डेटा संपलेला आहे. नातेवाईक लग्नात भेटतात आणि पहिला प्रश्न विचारतात, काय करतोयस? मी सांगतो, MPSC देतोय. ते तोंड वाकडे करून म्हणतात, होय ते तर सगळेच देतात, बघू नोकरी लागते का? आणि बाजूला वळून दुसऱ्याला सांगतात, पोरगं नापास आहे, पहिल्यांदा फेल झालो, आईने काही खाल्लं नाही त्या दिवशी, दुसऱ्यांदा फेल झालो, बापाने उसनं काढून फी भरली आणि म्हणाला शेवटची संधी आहे पोरा. तिसऱ्यांदा पेपरच्या आदल्या दिवशी 102 डिग्री ताप आला, पण पेपर सोडला नाही, कारण घरचं कर्ज वाढत होतं. रिझल्टच्या दिवशी हातपाय कापत होते. स्क्रीनवर नाव आलं आणि बापाने पहिल्यांदा रडत रडत मिठी मारली. त्या मिठीत 5 वर्षाचं कर्ज, 3 वर्षाची न झालेली झोप, हजारो टोमणे सगळे वितळले. मित्रांनो ऐका, संघर्ष म्हणजे फोटो काढायचा विषय नाही. संघर्ष म्हणजे रात्री उशाला अश्रू आणि सकाळी चेहऱ्यावर हास्य. संघर्ष म्हणजे सगळे होणार नाही म्हणतात तरी होईल म्हणणं. संघर्ष म्हणजे रक्तबंबाळ पायांनी पण स्वप्नापर्यंत पोहोचणं. म्हणून जो आज तुटलाय ना, त्याने लक्षात ठेवा, हिरा बनायला दगडालाही खूप झेलावं लागतं. आणि तू हिरा आहेस रे, फक्त घासलं जाणं बाकी आहे. एक दिवस तूच या स्टेजवर उभा राहशील आणि मागे वळून बघशील, तेव्हा तुझे अश्रू तुलाच सांगतील, थांबला नाहीस म्हणून जिंकला आहेस, थांबला नाहीस म्हणून जिंकला आहेस. धन्यवाद.